24 पर्व पहिलं. चला मॅचला लगेच सुरुवात करा प्लीज. कुसरून टीम बघा आज 18 मॅचेस आहेत आणि त्यापैकी 6व्या क्रमांकाचा सामना सध्या सुरू आहे. म्हणजे यानंतर अजून 12 मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि घड्याळात बरोबर 11:50 झालेत. याकडे लक्ष आपण केंद्रित करूया. चला पूर्वार्धाला होते सुरुवात. टेटमेवाडी संघाचे 2 फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. चला दोन्ही टीम संदीप बावडेकर आणि त्यांच्या समवेत रावसाहेब. सूरज पहिल्या षटकामध्ये जबाबदारी स्वीकारतात. चला मॅच लवकर सुरू करा प्लीज. कुसरून टीम विनंती आहे तुम्हाला. संदीप बावडेकर एक स्टार खेळाडू, चांगला अष्टपैलू, त्याच्या समोर असेल तो सूरज. 3 ओव्हरची मॅच, पॉवर प्ले आणि मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीम्सला शुभेच्छा असतील. पहिला बॉल यावेळेस अक्कू टप्प्याचा बॉल होता. टॅप करण्याचा प्रयत्न, बॉल गेलाय तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. रन मिळणार नाही. डॉट बॉलने सुरुवात होते. पुढचा बॉल चांगला चेंडू हाताळला पहिला सूरजने. डॉट बॉलने सुरुवात केली. यावेळेस गॅप मधनं बॉलला ढकललाय. पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉल चाललाय आणि दुसऱ्या बॉलवर संदीप बावडेकरच्या बॅटमध्ये आला तो चौकार. पहिला बॉल बीट झाला होता. थोडंसं दडपण सूरजने निर्माण केलं होतं कारण 3 ओव्हरची मॅच, त्यामुळे पटापट धावा, झटपट धावा येणं गरजेचं आणि त्या अनुषंगाने मात्र हा चौकार संदीप बावडेकरच्या आलेला बॅटमधनं. एक चांगली टायमिंग असलेला हा फटका तुम्ही पाहिला. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुट वरनं पंच केलाय, मात्र दिशा काय सांगते या बॉलची. बॉल गेलाय तो डीप बॅकवर्ड पॉइंटला. रन मिळेल ती सिंगल डिक्लेअरच्या स्वरूपात. धावसंख्या 5. त्याच दरम्यान द्वितीय पारितोषिक आपल्याला ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलंय त्यापैकी आनंदराव केशव साळुंके साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. आम्ही आनंदराव साळुंके साहेबांना विनंती करू की आपलं स्वागत आहे आणि आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. चला मॅच बॉल येतोय. धावसंख्या आहे ती 5. यावेळेस चांगला फटका, टायमिंग बेमिसाल, ताकद नजाकत सर्व काही पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करतोय. 4 धावा. संदीप बावडेकरच्या बॅटमधून एक चांगला क्लासिकल स्ट्रोक. धावसंख्या पुढे सरकली. 9 धावा. 4 बॉल आतापर्यंत झाले. 2 चौकार आपण पाहिले संदीप बावडेकरच्या बॅटमधून सूरजच्या विरुद्ध. दोन्ही संघ एक एक सामना जिंकून आलेत आणि हा सामना जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये नक्कीच जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. हे निश्चित नॉकआउट ही स्पर्धा आहे. पराभव या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणेल तुमचा. ट्रॅकर बॉल अगदी आडव्या बॅटने पुन्हा एकदा गॅप मधला बॉल चाललाय. पॉवर प्लेचा चांगला वापर संदीप बावडेकर करतोय आणि या ओव्हर मधील तब्बल 3रा चौकार येतोय. धावसंख्या 13 रन्स आणि शेवटचा बॉल बाकी. संदीप बावडेकर आपण पाहतोय पाटण तालुक्याचा मॅक्सवेल. हे नाव त्याला का पडलं कारण गेल्या वर्षीच्या पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये इंजर्ड असताना त्याने जी खेळी साकारली आपल्या संघासाठी, त्यामुळे मिस्टर मॅक्सवेल या टोपण नावाने, या निक नावाने तो ओळखला जाऊ लागला. असा संदीप बावडेकर. शेवटचा बॉल पॉवर प्ले मधील. स्लोवर ऑन बॉल, परफेक्ट यॉर्कर लाईन. अगदी बुंद्यावर टाकला होता बॉल. हलक्या हाताने ड्राईव्ह केलंय आणि शेवटच्या बॉलवर आली ती सिंगल आणि धावसंख्या 14.
अधिक साळुंके यांचे या ठिकाणी आगमन होते, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान स्पोर्ट्स उधवण्याच्या माध्यमातून. चला आशिष खामकर सध्या सेकंड ओव्हर मध्ये. आमचे सर्वच मान्यवर आहे, त्यांना विनंती आहे की आपण त्यांनी आसनस्थ व्हावं व्यासपीठावर. लाऊड अपील केली आणि पंचांनी आऊट सांगितलंय. बॅटची एज लागली आणि विकेट किपरने मात्र कॅच पकडलाय. संदीप बावडेकर यांची एक प्राइज विकेट इथे प्राप्त केली आहे, ती म्हणजे मळाईदेवी कुसरून टीमने. आणि मैदान सोडावं लागेल ते म्हणजे संदीप बावडेकरला. चांगल्या टच मध्ये दिसत होता, चांगल्या रिदम मध्ये दिसत होता. आशिषचा बॉल गुडलाईन स्पॉट थोडासा राईज दिला, विकेट किपरने उर्वरित काम पूर्ण केले आणि विकेट मिळाली आहे. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आपण जर पाहायला गेलं तर दिलीपजी साळुंके साहेब यांचा युचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेऊया. रणजित यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते दिलीप साळुंके साहेबांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेऊया. माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा युचित सन्मान आपण करूयात. त्यानंतर मी विनंती करेन रणजित सरांनाच की आपल्या शुभ हस्ते त्यानंतर दत्ता कारेकर सर यांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेऊयात. माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा युचित सन्मान. चला उर्वरित सन्मान आपण काही वेळाने करूया. मॅचला सुरुवात होते. एवढा चांगला फटका, एक धाव मिळते. नवीन फलंदाज अनिकेत आलेत आणि रावसाहेब एक चांगली पार्टनरशिप इथे बनवावी लागेल, कारण धावसंख्या इथे येणं गरजेचं आहे. पुढचा बॉल आपण पाहतोय. आशिष पहिल्या बॉलवर विकेट आली, त्यानंतर सिंगल. रावसाहेब सध्या स्ट्राईकवर. स्विंग अँड मिस कम्प्लिटली. चांगला बॉल, विकेट किपरच्या हातातनं बॉल निसटलाय. एक सिंगल काढण्याचा इथे प्रयत्न पूर्ण होतोय. यस पंच बाईज आहे का बॅटकट आहे? यस बाईज आहे. यस 22चा इशारा आलाय. नवसंख्या 16, 16 रन्स. सध्या अनिकेत आता स्ट्राईकवर आहे. यावेळेस टॉपेज लागलीये. विकेट किपर बॉलच्या खाली आणि अजून एक विकेट प्राप्त करतोय. आशिष या ओव्हर मध्ये दुसरी विकेट त्याच्या खात्यामध्ये जमा होते आणि अनिकेत जास्त काही कॉन्ट्रीब्यूट करू शकला नाहीये. पहिल्या मॅच मध्ये देखील थोडासा अपयशी आणि याही मॅच मध्ये अपयशी ठरलाय. निराश हताश होऊन मैदान सोडतोय. दुसरा धक्का तो रेणुका देवी स्पोर्ट्स तेटमेवाडी टीमला लागतोय. धावसंख्या आहे ती 16. न्यू बॅट्समन अमोन आलाय. पहिल्या ओव्हर मध्ये चांगली सुरुवात करून दिली होती संदीप बावडेकरने. त्या ओव्हर मध्ये 3 चौकार आले होते आणि त्यानंतर मात्र तो विकेट प्राप्त केला तर कुसरून टीमने आणि धावगतीवर रोख लावलाय. फुलटॉस बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. बॉल चाललाय तो मला वाटतं डिक्लेअर झोन मध्ये. रन मिळेल ती सिंगल. सिंगलच्या मदतीने स्कोर पुढे सरकतोय 17 धावा, 17 रन्स. दुसऱ्या फेरीतील ही लढत आपल्याला पाहायला मिळते.
चला आमचे प्रथम पारितोषिकाचे पुरस्कर्ते नीलकंठ साळुंके साहेब आणि सचिन दादू साळुंके साहेब, आम्ही दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हावं. सनफ्रेड लॉजिस्टिकचे सर्वा ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक आपल्याला देण्यात आलंय. चला शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हर मधील. खोलवा टप्प्याचा ओव्हरपिच बॉल लॉफ केला ऑन साइडला, सरळ फिल्डरला गाठले मिड विकेटला आणि तिसरा विकेट प्राप्त करतोय तो आशिष. या ओव्हर मध्ये 3 धक्के दिलेत त्याने टेटमेवाडी टीमला. संदीप, त्यानंतर अनिकेत आणि आता मात्र अमोल या ठिकाणी मैदान सोडतोय. धाव संख्या आहे ती 17 धावा. या ओव्हर मध्ये 3 धावा आणि 3 विकेट्स अशा पद्धतीचं बॉलिंगचं एक स्टॅटिस्टिक्स त्याचं पाहायला मिळालंय. त्याचबरोबर आपण काही सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. संभाजी जानुगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करत आहोत. अण्णासाहेब पाटील पदपेढी अधिकारी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी शांताराम साळुंके सदाभाऊ यांना विनंती आहे की आपल्या शुभहस्ते हा सन्मान आपण करावा. आदरणीय श्री संभाजी जानुगडे साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. अण्णासाहेब पाटील पदपेढी अधिकारी यांचा सन्मान सदाभाऊ यांना विनंती आहे की आपल्या शुभहस्ते आपण करावा ही विनंती. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्प गुच्छ देऊन आपण त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान या उधवणे गावच्या स्पर्धेमध्ये संपन्न करत आहोत. श्री संभाजी जानुगडे साहेब, अण्णासाहेब पाटील पदपेढी अधिकारी यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. पहिला बॉल आपण पाहतोय शेवटच्या ओव्हरचा करंट तिकडे आहे. पहिला बॉल बीट डॉट झालाय. थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल, वेळ घेतला थोडासा. रावसाहेब यांनी सिंगल फक्त प्राप्त केली. जसा संदीप बावडेकर बाद झालाय, थोडा धावसंख्येवर लगाम लावलाय, थोडासा धावसंख्या रोखली गेली असं आपण म्हणू शकतो. कारण सध्या स्टार्ट खूप चांगला झाला होता, त्यानंतर थोडीशी धावसंख्या मंदावली. 18 धावा आता स्कोर कार्ड वर. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, विकेट कीपरच्या हातातनं बॉल निसटलाय. 22 चा इशारा आलाय. एक सिंगल मिळते. 19 धावा. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे, ज्यांनी आम्हाला द्वितीय क्रमांकाला संयुक्त सहकार्य केलेलं आहे, श्री श्रीरंग दादा साळुंके यांचे आगमन आहे, त्यांचे स्वागत. त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला समालोचन सौजन्य संयुक्त सहकार्य केलेलं आहे, श्री भरत हनुमंत कारेकर यांचे आगमन आहे, त्यांचे स्वागत करूया. चला पुढचा बॉल. मॅचला थोडी गती द्या. धावसंख्या 19 रन्स. शेवटचे 3 बॉल पहिल्या इनिंगचे बाकी. पुन्हा एकदा टॉपेज, बॉलच्या खाली अक्षय आणि टिपतोय तो झेल आणि संपवतोय तो फलंदाज. रावसाहेबचा खेळ. चौथा धक्का लागेल तो रेणुका स्पोर्ट्स टेटमेवाडी टीमला. रावसाहेब होईल बाद. त्याचबरोबर कुमार साळुंके यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. चला या मॅच मध्ये जिंकणारा संघ नेक्स्ट मॅच शिवछावा सनबूर या टीम सोबत खेळणार आहे, जी की क्वार्टर फायनलची लढत असणार आहे. काल ज्यांनी पहिल्या 4 मधनं पुढच्या फेरीत प्रवेश केला, तिसऱ्या तृतीय फेरीत, या मॅच मध्ये जिंकणारा संघ त्यांच्या समवेत खेळेल. मोहन न्यू बॅट्समन. शेवटचे 2 बॉल पहिल्या इनिंगचे. स्कोर थांबलाय तो 19 वर. चांगला बॉल इथे पाहायला मिळाला, मात्र यष्टीशीत करण्याचा प्रयत्न केला अक्षयने, मात्र तोपर्यंत बॅट्समन होते पॉपिंग ग्रीज मध्ये. डॉट बॉल. शेवटचा बॉल पहिल्या इनिंगचा, लास्ट बॉल. एकोणीस धावा. टॉप ऑर्डर कोलॅप झाली. 4 विकेट्स आपण पाहिल्या तो रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडीने गमावल्यात. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, गुडलेस स्पॉट आणि बॅट्समन होतो बीट. अशा रीतीने पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या उभारली आहे ती 19ला 4 आणि 20 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये, ते म्हणजे कुसरून टीम समोर जर त्यांना क्वार्टर फायनल मध्ये खेळायचं असेल तर. थँक्यू युवराज सर. आपण काही सन्मान करूया आणि मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी मान्यवर आलेले आहेत, पाहुणे आलेले आहेत, त्यांचा सन्मान आपण उधवणे गावच्या स्पर्धेमध्ये करत आहोत आणि आपण सन्मानित करूया.
श्री श्रीरंग ज्ञानू साळुंके ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे या स्पर्धेला त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती आम्ही करत आहोत। रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती उधवणी गावच्या स्पर्धेमध्ये करत आहोत। श्री श्रीरंग ज्ञानू साळुंके यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे, आम्ही त्यांना आदरपूर्वक सन्मानित करत आहोत। त्यानंतर पुढील सन्मान आहे श्री आनंदराव केशव साळुंके यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे, त्यांनाही आम्ही लगोलग सन्मानित करत आहोत। त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे, ज्यांनी आम्हाला सामनावीरासाठी विशेष सहकार्य केलेलं आहे, श्री वैभव वसंत साळुंके यांचे आगमन आहे, त्यांचे आपण करूया शब्द सुमन आणि सहर्ष असं स्वागत। आपण काही ग्रामस्थांचा आणि मान्यवरांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। श्री आनंदराव केशव साळुंके यांचाही सन्मान होत आहे, श्री श्रीरंग ज्ञानू साळुंके यांचाही सन्मान होत आहे, आदिक कृष्ण साळुंके यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमोलदादा शिर्के यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे। या मान्यवरांचा सन्मान, या ग्रामस्थांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। त्याचबरोबर श्री वैभव वसंत साळुंके ज्यांनी आम्हाला सामनावीरासाठी विशेष सहकार्य केलेलं आहे, दादांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत। त्यांच्या समोर त्यांचा मित्र परिवार आहे, त्यांचे आपण करूया सहर्ष असं स्वागत आणि काही मान्यवरांचा मुख्य व्यासपीठावरती करूया आपण सन्मान। त्याचबरोबर या ठिकाणी आरपीआयचे पदाधिकारी उपस्थित होत आहेत, श्री अमोलदादा जावळे यांचे आगमन आहे, त्यांचे स्वागत। त्याचबरोबर फैयाज भाई शेख यांचे आगमन आहे, त्यांचे स्वागत। श्री संतोष दादा पाटील यांचे स्वागत आहे आणि त्याचबरोबर जिल्हा पदाधिकारी संजय मामा पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे आपण करूया सहर्ष असं स्वागत। आणि या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती यावं। उधवणी गावच्या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत आहे। त्याचबरोबर दीपक परशुराम साळुंके यांचे आगमन आहे, त्यांचे सहर्ष असं स्वागत आहे। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स आणि पुन्हा एकदा ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून मराठीतला एक चांगला आवाज, अर्थात युवराज माळी सरांचा। धन्यवाद निलेश मर्डेकर सर। बापूराव जाधव दादांचं आगमन झालंय, आम्ही त्यांना विनंती करू की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं। मॅचला सुरुवात होते, 18 बॉल 20 ची गरज आणि विनायक आणि अर्जुन ही सलामीची जोडी सध्या आपण पाहतोय। मळाईदेवी कुसरून टीम कडनं दाखल झाली, पहिलं षटक हाताळतोय तो चेतन। चला मॅचला सुरुवात करा एकमेवडी टीम, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कारण भरपूर मॅचेस आज आपल्याला कव्हर करायचे आहेत। आदित्य घोडेश्वर ऐरोली संपर्क अध्यक्ष यांचे आगमन झाले, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो। चला मॅचला सुरुवात करा प्लीज, 18 बॉल 20 ची गरज आहे। पहिलाच बॉल मनगटाच्या सहाय्याने फ्लिक केलं या बॉलला, डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये बॉल चाललाय, मिड विकेटला फिल्डर होता। दुसरा धावेचा प्रयत्न देखील झालाय आणि 2 धावेने सुरुवात होते धावफलकाची। वीस धावांचं लक्ष आणि पॉवर प्ले मध्ये महत्वपूर्ण रोल राहील तो गोलंदाज चेतनचा, कारण इथे विकेट त्याला काढावे लागतील, इकॉनॉमिकल स्पेल त्याला हाताळावा लागेल। मात्र असे फुलटॉस टाकले तर कसा तो स्पेल चांगला होईल। फुलटॉस बॉल, ज्युसी फुलटॉस, त्यावर मात्र हॅमर केलंय, स्क्वेअर लेगला क्लिअर करतोय, 4 धावा। जेवण सौजन्य आपल्याला ज्यांनी पुरस्कृत केले त्यापैकी एक म्हणजे हरीश कांबळे यांच्या ठिकाणी आगमन झाले। हरीश कांबळे यांना विनंती आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। धावसंख्या 6 धावा पहिल्या 2 बॉलवरच, नुकताच चौकार आलाय। यावेळेस अगदी चॉप केली होती लाईन, चांगली फिल्डिंग मिळाला, खराब थ्रो आणि एक सिंगल मिळते ती म्हणजे विनायकला। धावसंख्या झाली ती 7, 7 रन्स, 7 फॉर नन। माफक लक्ष आहे ऑन पेपर, सहजरित्या पूर्ण करू शकतो तो मळाईदेवी कुसरून संघ, मात्र
इथे चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण अपेक्षित आहे तेटमेवाडी टीम कडून सर्व समर्थकांना. ओ लाजवाब स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आहे, फिल्डर बॉलच्या खाली आणि कॅच पकडला जाईल लॉंग ऑफला. पहिला धक्का लागेल तो विनायकच्या अर्जुनच्या स्वरूपात. 0 धावसंख्येवर बाद होतोय. बॅटच्या साह्याने जास्त कॉन्ट्रीब्यूट करू शकला नाही. नितांत गरज होती खेळपट्टीवर थांबण्याची, मात्र बाद होतोय तो अर्जुन. अर्जुन बाद झालाय. कुसरून टीमला पहिला धक्का लागलाय, जास्त कॉन्ट्रीब्यूट करू शकला नाही. नवीन फलंदाज सूरज. चेतनला यश मिळालं चौथ्या बॉलवर. धावा खर्च केल्यात आतापर्यंत 7 त्याने एक चौकार आहे त्यामध्ये. लक्ष या मॅच मध्ये 20 धावांचं आहे, 20 रन्स. बघूया पुढच्या या 2 बॉलवर काय अजून एखादी विकेट येते का चेतनच्या या स्पेल मध्ये. आली तर खूप चांगलं होईल. रेणुका देवी स्पोर्ट्स तेटमेवाडीसाठी थोडासा एक मोठा अडसर दूर होईल, कारण एका बाजूला आपण पाहिलं तर विनायक, दुसऱ्या बाजूला सूरज आक्रमक असे दोन्ही फलंदाज आहेत आणि त्यांना लवकर माघारी पाठवणं हे महत्वपूर्ण राहील. चला मॅचला थोडी गती द्या विनंती असेल. चांगला बॉल, मात्र वाईड बॉलचा इशारा. त्याच दरम्यान विनायक कांबळे यांचे या ठिकाणी आगमन झाले. आम्ही त्यांना विनंती करू की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हा. वाईड बॉल दिलाय, मात्र बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे की हा वाईड बॉल नाहीये म्हणून, तर तो रिव्ह्यू या ठिकाणी चेक केला जाईल. इट्स अ वाईट बॉल, त्यामुळे रिव्ह्यू लॉस केलाय बॉलिंग टीमने. अंपायर डिसिजन कायम ठेवण्यात आलाय. खूप पंचांची चांगली भूमिका आज पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आणि 8 धावा धावफलकावर लागल्या जातील. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. फुलटॉस बॉल होता, फायदा उचलता आला नाहीये. चांगला बॉल आपण पाहतोय. थोडासा डिपिंग डाऊन होता हा बॉल. आशाभूत नजरेने बॅट्समन पाहतोय, मात्र लीगल बॉल. बॅट्समन रिव्ह्यू फॉर द बीमर. चला बॅट्समन रिव्ह्यू घेतलाय बीमर साठी. चला इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल आहे, त्यामुळे नो बॉल असेल. पुढचा बॉल असेल फ्री हिटचा. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 9 धावा. फ्री हिटचा बॉल आउटर एज लागले, बॉल गेलाय तो घोषंकी क्षेत्रात मिळेल सिंगल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि स्कोर झालाय तो 1 गडी बाद 10. येणारे 12 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 10 रनची गरज. आमचे स्कोरर सांगतात की ओव्हर झाली. येस येस.
चला 5 चेंडू झालेत, पुन्हा आमचे गुणलेखक दुरुस्त करतात. एक बॉल बाकी. चला बॉल टाकण्याच्या अगोदर फिल्डिंगचा सेटअप करून घ्या तेटमेवाडी टीम. विनंती आहे तुम्हाला, खेळामध्ये व्यत्यय आणू नका. आयोजकांच्या वतीने आम्हाला सूचना येत आहेत. शेवटचा बॉल आणि इथे बीट झालाय. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती झाली आणि आता येणारे 12 बॉल आणि 10 रनची अजूनही गरज आहे. या मॅच मध्ये जिंकणारा संघ नेक्स्ट मॅच ची क्वार्टर फायनलची असणार आहे. शिवछावा सनबूर या टीम सोबत खेळेल. त्या टीमला विनंती की आपणही रेडी राहा, जी की क्वार्टर फायनलची लढत असेल. जिंकणारा संघ टॉप 4 मध्ये त्या ठिकाणी प्रवेश करेल. चला लगेच बॉलर तयार करा प्लीज. रेणुका देवी स्पोर्ट्स तेटमेवाडी विनंती असेल आपल्याला. 12 बॉल आणि 10 ची गरज. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक तुम्ही पाहताय. पंधरा मिनिटांमध्ये जर इनिंग संपली नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. लोअर फुलटॉस बॉल आपण पाहतो, चांगल्या पद्धतीने हाताळलाय. बीट झालाय. डॉट बॉल येतोय. ड्राईव्ह केलाय. कॅचची संधी होती, आपण पाहतोय. फिल्डर तैनात करण्यात आला होता. मात्र चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय मोहनच्या माध्यमातून. 2 बॉल सलगचे डॉट आलेत. आता रणबॉल इक्वेशन आलंय, कारण आता 10 बॉल आणि 10 ची गरज असणार. 10 बॉल 10. रनअप मध्ये काही सवय. चला मॅच थोडी गती द्या मॅचला प्लीज. भरपूर वेळ घेतोय हा सामना. 10 बॉल 10 ची गरज. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. लोअर फुलटॉस बॉल आणि ऑन साइडला दिशा दिली. चांगला ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरला आणि इथे मिसफील्ड झाली आहे. हा चौकार वाचवणं गरजेचं होतं, कारण रणबॉल इक्वेशन असताना ही झालेली चूक तुम्हाला किती महागात पडणार आहे आता. कारण गोलंदाज मोहनने चांगल्या पद्धतीने बॉलिंग टाकली होती आतापर्यंत. पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त 2च धावा दिल्या होत्या आणि हाई बॉल स्टॉप होणं गरजेचं होतं. आणि हा मिसफील्डचा चौकार आता कुसुण संघाला या सामन्यामध्ये मात्र वर्चस्व आणून देतोय, कारण स्कोर झालाय तो 16 धावा. 16 रन्स. शेवटचे 4 धावांची गरज आणि या ओव्हर मधील 2 बॉल बाकी, म्हणजे 8 बॉल 4. स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा चांगला स्टॉप केले बॉलला. डॉट बॉल. 7 बॉल 4 ची गरज आता. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हर मधील. त्यानंतर आपण सन्मानाकडे वळूया. काही सन्मान आपले बाकी आहेत आपल्या मान्यवरांचे. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. टॉपेज लागली आणि बॉल गेला डिक्लेअर मध्ये. 1 धाव. धावसंख्या 17 आणि जाऊया आपण सन्मानांकडे. तर सन्माननीय आदरणीय सचिन
काटरे सर आणि त्यांच्या सोबत आपण जर पाहायला गेलं तर संकेतजी पवार सर इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण यशोचित सन्मान आपण करूयात. जितू कांबळे सरांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सचिन सरांचा आणि संकेत सरांचा यशोचित सन्मान, माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र घेऊया. मी विनंती करेन सचिन सर आणि संकेत सर आपला यशोचित सन्मान जितू सरांच्या शुभ हस्ते, माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातो. वेलकम सर, आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची उपस्थिती मात्र पाहायला मिळते. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद. शेवटचं षटक आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण काही वेळाने जाऊ सन्मानाकडे, तोपर्यंत मॅचवर कॉन्सन्ट्रेट करूया. महत्वपूर्ण सामना सध्या सुरू आहे. जिंकणारा संघ नेक्स्ट राऊंड 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होईल, क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल. संदीप बावडेकर, चांगला बॉल, आखो टप्प्याच्या बॉलने सुरुवात केली. ही गोलंदाजी चांगली, ही लाईन चांगली, बॅट्समनला कठीणाई निर्माण होईल थोडीशी फटका खेळताना. 5 बॉल 3 हे षटक जर इथे महत्वपूर्ण काढलं, इम्पॉर्टंट षटक जर काढलं संदीप बावडेकरने, तर नक्कीच एक चांगला ट्विस्ट, एक चांगला टर्न होईल हा सामना. कुसरून संघ प्रयत्न करतोय विजयासाठी. 5 बॉल 3 ची गरज. चला मॅचला स्पीडअप करा प्लीज. तेटमेवाडी संघ पुन्हा सूचना करतोय आम्ही आपल्याला. एवढे स्टेप आउट झालेत. बॉल उडवल्या उंच, फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. बॉल गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयी फटका लॉंग ऑफला क्लिअर करतोय सूरजच्या बॅट मधनं आणि सामना जिंकलाय तो मळाई देवी कुसरून टीमने. आणि रेणुका देवी स्पोर्ट्स तेटमेवाडी टीमचा आव्हान या ठिकाणी संपुष्टात आलंय. टॉस आपण करूया नेक्स्ट मॅचचा लगेच. मी श्रीरंग साळुंके साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते टॉस नेक्स्ट मॅच होईल, जिथे मायक्रोफोनवर आशिष चोरगे सर जोडले जातील. एका बाजूला मळाई देवी कुसरून, दुसऱ्या बाजूला शिवछावा स्पोर्ट्स सनबूर हा संघ असेल. त्याच दरम्यान लहू साळुंके यांचा